थँक्यू डीजे, थँक्यू राजेंद्रजी पाटील या ठिकाणी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या आपण मुख्य मंचावर येऊन या मंचाची शोभा वाढवावी आपण पाहतोय त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जाईल। राजेंद्रजी पाटील आपण पाहताय तर मॅच या ठिकाणी स्टार्ट होईल। अगदी जर पाहिलं तर ही तिसरी मॅच असेल आजच्या या रजनीतील, आजच्या या रात्रीतील आणि विचार केला तर दोन संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय, ज्यामध्ये आपल्याला एक संघ पाहायला मिळाला। पहिला सामना खेळला पॅराडाईज संघाला पराभूत करताना वडकुंड संघ डहाणूचा हा संघ हा प्रवेश केलाय सेमी फायनल मध्ये आणि त्यानंतर बिरवाडी संघाला आत्ताच या ठिकाणी नक्कीच पराभूत करून सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय, तो म्हणजे वामिका स्टार आगवण संघ। सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। वैभव आणि मनीष झालाय। इथून पाहतोय पहिला चेंडू वैभव खेळलाय, पण यावेळेस राहुलची गोलंदाजी आपण पाहिले, सुरेख टर्न पाहायला मिळाला। राजेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मंचावर आणि मी विनंती करेन या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया, सत्कार स्वागत या ठिकाणी केलं जाईल। तून आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिला तर छोटा पॅक बडा धमाका मी म्हणेन मनीषला। यावेळेस मनीष खेळलाय, मनीषच्या बॅट मधून आलाय चौकार, अगदी दुसऱ्याच चेंडूवर चौकार आलाय। चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळतोय। डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे मनीष। यावेळेस सुपर माइंड या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन की पाहतोय आपण चौकार आली, चौकारानंतर सिंगल रन्स खूप महत्वाचं असतं, कारण की चौकारानंतर चौकार मारण्याचा प्रयत्न केला तर कधीतरी डॉट होऊ शकतोय, पण सिंगल रन्स हा नक्कीच रन्स वाढवायचं काम केलं जातंय। धावसंख्या स्कोर कार्ड वर आतापर्यंत 6 धावा, 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। इथून पाहतोय राहुल याची पुढचा चेंडू टॅप केलाय चेंडूला, वैभव परत यावेळेस नकार दिलाय मनीषने। रन्स घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं गेलंय, रन्स येणार नाहीये। डॉट चेंडू आलाय। इथून जर पाहिलं तर वैभव खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। पाहतो आपण यावेळेस नोटचा कॉल आलाय पंचांकडून, परंतु बघूया चेक करतील काय घडलंय। यावेळेस पंच दर्शवतायत फेअर डिलिव्हरी, यस सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जाईल, फेअर डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच म्हटली जाईल। पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय, परंतु यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण, इथे मात्र मनीषला माघारी जावं लागेल। सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, शुभम होता त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि मनीष सारख्या एका मोठ्या गडीला नक्कीच माघारी परतवलाय। थँक्यू। नक्कीच आपण पाहतोय, विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय सुमित दुबे हा महत्वाचा खेळाडू आहे आणि आज सूरज आलाय, सूरज उपाध्याय आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु सुमित हा महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय गडी बाद होईल। नक्कीच मी म्हणेन सुमित हा एक महत्वाचा गडी आहे या वेवूर संघाचा जर पाहिलं तर, आणि आज त्याची नक्कीच हल्दी समारंभ आहे, त्यामुळे आज तो या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये दिसत नाही। 7 तारखेला मात्र नक्कीच लग्न आहे आणि लग्नाच्या बंधनामध्ये अडकला जाईल, त्याला आपण या उनबाट गावामधून आणि या पूर्ण अंडरम बॉक्स क्रिकेट मधून शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून।
इथून पाहतोय आपण ईश्वर माची आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर हिमेश. काल हिमेशने जबरदस्त फलंदाजी दर्शवली होती. ईश्वर माची इथून मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे पण तो थांबवलाय. रन्स येणार नाहीये. धावसंख्या इथून जर पाहिलं तर स्कोर कार्ड वर धावसंख्या होते 7 धावा. अहो इथून पाहतोय पुन्हा एकदा बळून मारण्याचा प्रयत्न होता. चुकलेत फलंदाज ईश्वर माची. आपण पाहतोय फलंदाजी करत असताना सूरज मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडूला दिशा दिले. इथे मात्र आपण पाहतोय विकेट थोडीशी मागणी केली होती परंतु क्रीज मध्ये फलंदाज या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत 8 धावा. इथून पाहतोय आपण हिमेश फलंदाजीसाठी. आज चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न होती. यावेळेस आपण पाहतोय सुरेख चेंडू डॉट चेंडू येईल. थोडस टेन्शन वाढवेल सरावली बी संघाचं. शेवटचा चेंडू आहे मात्र फटका चांगला आहे परंतु यावेळेस राहुल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला अडवतोय. रन्स देणार नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर यावेळेस 2 षटक कंप्लीट होत आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 7 धावा मात्र दुसऱ्या षटकामध्ये सूरज उपाध्याय याची गोलंदाजी फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. थँक्यू. एका बाजूला पाहिला तर सरावली संघ आपण पाहतोय बोईसर आणि पालघरच्या मधला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर वेऊर म्हटलं तर अगदी पालघरचा संघ. पालघर ईस्ट नवलीच्या आधी जर पाहिलं तर वेऊर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर नक्कीच क्रिक चॅम्प ज्याच्या माध्यमातून आपण अनुभवलं पाहिलं आणि क्रिकेटची मजा घेतली असा ऑनर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रोहित शुक्ला आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या या चेंडूवर अगदी 4 मार्कची ट्रेडिंग केले. जबरदस्त चौकार 4 धावा. नक्कीच हल्ला चढवलाय ईश्वर माची. आता मात्र सिंगल रन्स घेईल. हर्षल धर्माधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर या मॅचचा आनंद घ्या त्यासाठी आयोजकांकडून विनंती केली जाते. आपण या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अगदी हर्षल दादा देखील आपण पाहिले 2 दिवसामध्ये तब्बल एटीएम 3 ओपन झाले होते आपल्याकडे. एक एटीएम जर पाहिलं तर हर्षल दादाचा, दुसरा केतन दादा आणि तिसरा धनंजय साने यांचा. स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा फटका सजवलाय. अगदी छोटा पॅक पुन्हा एकदा मोठा धमाका. जबरदस्त मात्र फटका पाहायला मिळतोय. हिमेशच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार 4 धावा. धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. स्कोर कार्ड वर 17 धावा. एसडीजे 3 चौकार आल्या तर 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी घोषित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. 22 धावा स्कोर कार्ड वर. शैलेश दादा, केतन दादा आणि हर्षल दादा यांच्याकडून आपण पाहतोय 3 चौकारावर 200 म्हणजे एकंदरीत 600 रुपयाचा कॅश प्राइज येईल. चौकाराची हॅट्रिक झाली तर नक्कीच 600 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल.
आणि विकेटच्या हॅट्रिक वर देखील 600 रुपयाचा कॅश प्राइज. या 3 मूर्ती आहेत, 3 एटीएम आपण पाहतोय या मंचावर उपस्थित होत असताना अगदी 4 नंबरचा बटन दाबा 3 वेळा आणि 600 रुपये मिळवा. आणि आपण पाहतोय आणखी धनंजय साने यांच्याकडून देखील आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हे क्रिकेट दर्दी आहेत, क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय 2 चौकार आले आहेत. पटका तर केला आहे परंतु यावेळेस चेंडूला अडवलंय. चेंडूवर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 22 रन्स, 22 धावा. सदाशिव मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर येऊन या मॅचचा आनंद घ्या. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत 23 धावा झाल्या. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. म्हणजे इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा जमावल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून आपण पाहतोय प्रसाद राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं, ज्याने 1 धावा खर्च केला होता. यावेळेस जर पाहिलं तर 9चा कॉल येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत 24 धावा झाल्या. आता मात्र खर्चीकरण होत आहेत. रन्स आणखीन एक वाईट चेंडू येतोय. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 3 वाईट जर टाकले तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आमचे उपसरपंच साहेब यांच्याकडून देण्यात येईल. इथून मात्र आपण पाहतोय आगळं वेगळं बक्षीस या ठिकाणी. नक्कीच क्रिकेट दर्दी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटवर अफलातून प्रेम त्यांचं पाहायला मिळतंय. अगदी त्रिमूर्ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजे केतन दादा, धनंजय दादा आणि शैलेश दादा. इथून मात्र आपण पाहतोय ईश्वर माची या चेंडूवर वाईटचा इशारा इथे मात्र येईल. नक्कीच मी म्हणेन अतिरिक्त धावा या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू. इथे थोडीशी धडपड चालू होती फलंदाजाची की चेंडू खेळायचा आहे. थोडीशी चकवा दिला परंतु यावेळेस सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागले जात आहेत 28 रन्स, 28 धावा. 28 धावा झाल्या आहेत. ईश्वर आणि दुसऱ्या बाजूला हिमेश आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. इथे मात्र सरळ फटका परंतु सूरजचं चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला थांबवलंय मैदानाच्या आतमध्ये. हिमेश कडे जर पाहिले तर चांगली पॉवरफुल फटके आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिले हिमेश कडे फटके ज्या पद्धतीने सजवले गेले हिमेशने. इथून पाहतोय पुन्हा एकदा चेंडूकडे पाहिलं जाईल. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. पुन्हा एकदा फटका सुरेख परंतु यावेळेस थांबवलंय आणि ईश्वर माची याला माघारी परतावा लागेल. गडी बाद होतोय. इथून मात्र पाहतोय आपण नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये आलाय.
पहिल्या चेंडू जर पाहिलं तरी राजू खेळताना व्हाईटचा इशारा आलाय आणि व्हाईटच्या चेंडूवर सिंगल रन्स मिळेल. जसं की 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर 30 धावा झाल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिथून आपण पाहतोय आणखीन 22च्या रूपाने रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. डिक्लेअर झोन कडे गेलाय. 31 धावा स्कोर कार्ड वर आहेत. सत्यम आलाय गोलंदाजी ट्रॅक वर. तिथून पाहायला मिळेल एका बाजूला राजू, दुसऱ्या बाजूला हिमेश. सत्यमची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे. पण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी राजू या ठिकाणी जर पाहिलं तर चुकले जात आहेत. डॉट चेंडू येतोय. सुरेख गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. मैदान षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी केतन मोरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू डॉट आलेत आतापर्यंत. 2 चेंडू डॉट. सुरेख गोलंदाजी सत्यम आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर 3रा चेंडू डॉट होईल आणि गडी बाद झालाय. तो म्हणजेच ईश्वर बाद झालाय. सॉरी या ठिकाणी राजू बाद होतोय. राजू बाद झालाय. हिमेशला मैदानामध्ये यावं लागेल. शेवटच्या 3 चेंडूवर जर 3 चौके मारतायत तर आपण पाहतोय धनंजय साने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज येईल. इथून पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल रन्स येईल या ठिकाणी. सिंगल रन्स आलाय. मैदान षटक असतात तर नक्कीच कॅश प्राइज आला असता 500 रुपये, परंतु एक सिंगल रन्स आलाय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 32 धावा. पटका इथे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. इथून पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. फटका सजवला आहे परंतु जबरदस्त फटका होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. आशिष जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओव्हरची होते समाप्ती. 5 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर 33 रन्स 34 धावांचं लक्ष असेल. थँक्यू. इथून आपण अगदी यानंतरचा होणारा सामना उनबाट ए वर्सेस उनबाट सी
या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी घरच्या मैदानावर घरचे खेळाडू या ठिकाणी नक्कीच खेळताना पाहायला मिळेल। त्यासाठी मी दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी आमंत्रित करेन। या आपण नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत। सदाशिव मोरे साहेब यांना देखील विनंती केली जाते की आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा। सदाशिव मोरे त्यानंतर भालचंद्र मोरे यांना देखील विनंती केली जाते या मुख्य मंचावरून आपण या मॅचचा आनंद घ्या। तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्याला जे स्पॉन्सर्स लाभले गेले या स्पॉन्सरचं देखील नाव घेणं गरजेचं आहे। आदरणीय श्री राजेंद्र गावित साहेब आपण पाहतायत यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेला आहे। श्री दीपक सदानंद मोरे, श्री प्रदीप बाळाराम मोरे, श्री कुंदन संखे, माननीय सौ संगीता पाठारे मॅडम सरपंच मॅडम आहेत या गावच्या। कैलासवासी रोहिदास जगन्नाथ मोरे यांच्या स्मरणार्थ श्री शैलेश मोरे उपसरपंच यांच्याकडून या स्पर्धेसाठी मदत आलेली आहे। त्यानंतर सुधीर शंकर मोरे मॅच या ठिकाणी ऑन होईल। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी राजू चांगले क्षेत्ररक्षण करतोय। त्यानंतर राजेंद्र दत्तात्रय पाटील, श्री संकेत जयकुमार मोरे, हर्षल धर्माधिकारी, कल्पेश नरेंद्र मोरे। त्यानंतर आपण पाहतायत आपल्या मंचावर उपस्थित केतन सदाशिव मोरे, यशवी एंटरप्राइजेस यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेला आहे। श्री जयेश अरुण मोरे, श्री विजय प्रभू, श्री सुनील फकीरा मोरे, भाग्यश्री मंडप अँड डेकोरेटर्स दिनेश मोरे, त्यानंतर कुमार देवांशु शेखर मोरे, शिवालाई फॅमिली रेस्टॉरंट यांच्याकडून आपल्याला प्रत्येक मॅच साठी जी मॅन ऑफ द मॅच मेडल आलेला आहे। त्यानंतर श्री केतन मोरे, कैलासवासी कौशल मोरे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक या सामन्यासाठी बॉल जे आहेत ते या ठिकाणी स्पॉन्सर्स केलेले आहेत। श्री राजेंद्र गजानन मोरे, श्री किरण बागदरे, अचिवर स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेले आहेत। दलित पॅन्थर्स पालघर जिल्हा अध्यक्ष विजेंद्र जगदीश ठाकूर यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेला आहे। श्री निलेश संदेश राऊत यांच्याकडून आपल्याला नक्कीच मदत आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आज्ञा एंटरप्राइजेस अक्करपट्टी यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेला आहे आणि चेतन भाऊ बेंगलोर यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेला आहे। इथून जर पाहिलं तर सर्व जे स्पॉन्सर आहेत त्यांचे या कमिटीच्या वतीने आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय। आपण अशीच सहकार्य आम्हाला करत राहा, दरवर्षी हे आयोजन आम्ही करत राहू हीच अपेक्षा तुमच्याकडून नक्कीच आम्हाला मार्गदर्शन लाभेल ही अपेक्षा ठेवतोय। आणि जाऊया मॅचच्या आतमध्ये। आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं। 5 चेंडू मध्ये 5 धावा घेतल्या आणि एका चेंडूवर जर पाहिलं तर डॉट नक्कीच आलाय। एकंदरीत 5 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत। पाहतोय आपण सूरज आणि गोलंदाजी मार्कवर तर पहिला चेंडू खेळलाय। पहिला चेंडू 9 चा कॉल आलाय, ईश्वर माचे आलाय गोलंदाजीसाठी। आणि कालच्या रात्रीमध्ये ईश्वर नव्हता, मुख्य गोलंदाज आहे या संघाचा ईश्वर माची।
इथून आपण पाहतोय धावसंख्या आतापर्यंत 8 धावा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा नोटचा कॉल आहे पंचांचा. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत नोट चेंडू हाताळले ते म्हणजे ईश्वर मास्तीने 2. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा ईश्वर गोलंदाजी ट्रॅकवर 2 चेंडू नो हाताळले आहेत. परंतु यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू असेल सूरज. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. इथे आपण पाहतोय फटका सजवला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मनीषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला थांबवतोय. रन्स येणार नाहीये. डॉटची संख्या या ठिकाणी वाढवली जाते. स्कोर कार्डवर धाव संख्या 9 धावा. पुन्हा एकदा ईश्वर. हा चेंडू सिंगल रन साठी गेलाय. जाणीव आहे सिंगल रन्स देखील महत्वाचे आहेत. तर बिरवाडी संघाला आपण पाहिलं एकंदरीत डॉटची संख्या नक्कीच पाहिली गेली आपण तर नक्कीच भरपूर डॉट आले होते. कृतेश 14 चेंडू मध्ये 4 धावा खेळला होता ज्यावेळेस आपण पाहिलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर निकुंज देखील भरपूर चेंडू डॉट केले. या डॉटची संख्या येणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला बॅकफुटला नेणं असंच मी म्हणेन. इथून पाहिलं तर सिंगल वर धावसंख्या येताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 11 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं तर या 2 षटकामध्ये अजूनही चौकार आलेला नाहीये. इथून पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 12 धावा. चला टॉस साठी यायचा आहे उनबाट अ संघ आणि उनबाट सी संघ. राजेंद्र पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. इथे मात्र फटका सजवला आहे परंतु पंकज त्या ठिकाणी थोडीशी लेट फेकी केली अन्यथा विकेट मिळाला असता. यावेळेस थोडीशी लेट फेकी झाली. विकेट क्रीज मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. संकेत जयकुमार मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल या मुख्य मंचावर आपण आपलं स्वागत केलं जाईल. इथून आपण पाहतोय सोनू आलाय फलंदाजीसाठी. नक्कीच वैभव गोलंदाजी मागवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला. थोडी घाई करा प्लीज विनंती असेल. जास्त उशीर लावतायत तुम्ही. इथून पाहता हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स आणखीन मिळेल. आतापर्यंत सिंगलच्या रन्स या ठिकाणी येत असताना शिवराज वेऊर संघाकडे. केतन दामोदर मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. केतन मोरे म्हणजे केतन दामोदर मोरे. संकेत मोरे यांना देखील विनंती केली जाते आपण या मुख्य मंचावर. या दरम्यान एज लागते आणि सरळ यष्टीन उद्ध्वस्त होत आहेत. गडी बाद. सूरज उपाध्ये या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. राजेंद्र मोरे यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील मुख्य मंचावर या. राजेंद्र मोरे केतन दामोदर मोरे केतन दामोदर मोरे आपण पाहतोय समोरच्या दिशेने आहेत. आपलं स्वागत केलं जाईल या ठिकाणी. या अगदी आयोजकांच्या या विनंतीस मान देऊन आपण या मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी.
इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा नजदीकी मामला. नक्कीच मी म्हणेन अगदी क्लोज डिसिजन असता जर हा डायरेक्ट हिट केला असता. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूवर धाव सिंगल येताना धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाईल. आतापर्यंत 15 धावा, 15 चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा राजू चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अगदी आपला अंग झोपून देतोय मैदानामध्ये. धावसंख्या इथून पाहिलं तरी 1 ने वाढेल. आता मात्र 16 धावा स्कोर कार्ड वर झाले. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आलाय राहुल. इथून पाहतोय राहुल आणि सोनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने खेळलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडू लावलाय सिंगलने. धावसंख्या वाढवली जाते. आपण पाहतोय आतापर्यंत शिवराज वेऊर संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केले या आतापर्यंतच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर एकही चौकार आलेली नाहीये. फटका सुरेख या ठिकाणी चेंडूला अडवलंय. यावेळेस राजू चेंडूवर गेला होता. सिंगल रन आणखीन येते. थोडस या ठिकाणी डेंजर झोन कडे धावला होता राहुल. यावेळेस रन येईल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 16 धावा. थँक्यू अविनाश मोरे या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मंचावर. अगदी मंच जर पाहिलं तर पूर्णपणे भरून गेलाय. आपण पाहू शकताय. आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजू येतोय. आतापर्यंत क्षेत्ररक्षण पाहिलंय सरवली संघाचा. एकही चौकार आलेली नाहीये. शिवराज्य वेऊर संघ जो फलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी वापरले. इथे मात्र रन्स जे आहेत ते डिपेंड करायचे आहेत. सरावलीचा नारा फटका सजवला आहे पण रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी वापरले. पुन्हा एकदा आपण पाहतोय 11 चेंडू आणि 16 धावा. मॅचचं समीकरण 11 चेंडू आणि 16 धावा. सोनू आणि सोनू समोर राजू. फटका आहे समोरच्या दिशेने. यावेळेस इथे गडी बाद झालाय का प्रश्न विचारलाय पंचांना. उत्तर मात्र काय येईल. यस नॉट आउट. रिव्ह्यू नाहीये. त्या एंडला आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाहीये आणि नॉट आउटचा इशारा आलाय. सर रन्स असतील 2 रन्स. त्या एंड पर्यंत कॅमेरा पोहोचू शकत नाहीये आणि नक्कीच इथून जर पाहिलं तर ऑनफिल्डचा डिसिजन असेल तर तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. कारण आपण मित्रांनो सिंगल कॅमेरा वापरतोय. जर डबल कॅमेरा असला तर रनआउट मध्ये देखील आपण रिव्ह्यू घेतलेली आहे. यावेळेस सिंगल कॅमेरा आहे त्यामुळेच धावसंख्या स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागली जाते. सर 2 रन्स आहेत का या चेंडूवर. 2 धावा आहेत. यस 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्ड वर 20 धावा. 10 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 14 धावा. जरी धावा कमी असल्या तरी या वेळेस जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. इथून डिफेन्स केलं जातील का. फटका या ठिकाणी जर पाहिलं तर राजूच्या हातामध्ये चेंडू होता. इथे डायरेक्ट हिट आणि गडी बाद. राहुल बाद होतोय.
थँक्यू. त्याच्याकडे क्षमता आहे. इथून पाहिलं तर जबरदस्त फटका आले आले चौकार मारतोय. याच नक्कीच आपण नाव घेतोय कारण की ज्यावेळेस पाहिलं तर 2024 मध्ये 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारले आहेत. पंचाळीचा गाव आणि पंचाळी गावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. मैदान गाजवलं होतं या खेळाडूने आणि तोच खेळाडू इथे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. त्याची क्वालिटी दाखवतोय, त्याचं क्रिकेट दाखवतोय ऋषी. इथून आपल्याला पाहायला मिळतंय 4 ने फ्लाय होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वर 24 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 10 धावा. इथून 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 आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. अगदी क्लोज होता हा चेंडू. जर पाहिलं तर यष्टनला लागला असता परंतु थोडीशी रिस्क घेतली ऋषी याने आणि हा चेंडू जर पाहिला तर सोडला गेला. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या एकंदरीत 25 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 9 धावा. फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण स्पायडरमॅन मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन वैभव. जबरदस्त क्षेत्ररक्षण वैभव कडून. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सुरेख या ठिकाणी कामगिरी करत असताना चांगले क्षेत्ररक्षण दर्शवतायत ऋषी यांनी. आल्या आल्या मात्र चौकार मारलाय आणि सामना थोडासा अडचणीत होता. ती अडचण दूर केले ऋषी या फलंदाजांनी. इथून पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. एक सामना आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू मध्ये 1 धाव आला होता जो पहिला सामना आपण पाहिला. इथून जर पाहिलं तर हा महत्वाचा सामना आहे. 7 चेंडू आणि 8 धावा मॅचचं समीकरण आहे. एका बाजूला सरावली संघ तर दुसऱ्या बाजूला पालघरचा वेऊर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 8 धावा. गोलंदाजी इथून मात्र चुकी केलंय. सोनूने चुकी केलंय. स्वीप खेळायचा होता परंतु बॅटचा एज लागला. चेंडू गेलाय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता त्याच्या पद्धतीने चेंडू चढला होता, बॅटीवर आला आणि कॉर्नर लागली. चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित शुक्ला ज्याच्या नक्कीच विचार केला तर या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. असे 2 खेळाडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. हा मॅच नक्कीच बदलू शकतायत, मॅच जिंकून देऊ शकतायत. परंतु यावेळेस विचार केला जाईल गोलंदाज कोण येईल. यावेळेस पंकजकडे भार दिला जाईल का हे देखील पाहिलं जाईल. कारण पंकज एक असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहेत. भरपूर वर्ष भरपूर मैदाने ज्या खेळाडूने पाहिलंय असा पंकज. मात्र पंकजवर जिम्मेदारी दिली पंकज माची. इथून पाहायला मिळेल पंकजकडे जिम्मेदारी आहे. 6 चेंडूची जिम्मेदारी दिली गेले आणि 6 चेंडू मध्ये 7 धावा या वाचवायच्या आहेत. 6 मध्ये 8 काढायचे आहेत. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय आतापर्यंत 4 विकेट. सरावली संघाच्या 5 गडी आणि आतापर्यंत 3 विकेट गेले. इथून पाहतोय इथे विकेटची संधी. बॅट हवेत होती का प्रश्न विचारलाय. पंच या ठिकाणी दर्शवतील काय घडलंय. यस गडी बाद आहे, गडी बाद आहे. विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मॅच जर पाहिली तर आता मात्र विकेट गेले 4. सरावली संघाचे 5 गडी बाद आहेत. इथून जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत. ते म्हणजेच 5 मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू 8 धावा. आशिष आलाय नवीन. सोनू आउट झाला. आशिष मैदानाच्या आतमध्ये. आशिष आलाय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जिम्मेदारी आहे, जिम्मेदारी आहे. पहा ही मॅच ज्या पद्धतीने वळवलंय मैदानाच्या आतमध्ये सरावली संघाने. 5 विकेट नक्कीच आपण पाहिले आणि आतापर्यंत
वेवूर संघाचे 4 गडी बाद झाले आहेत आणि सरावली संघाचे 5 गडी बाद झाले आहेत. इथून आपण पाहतोय सामना महत्वाचा आहे. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 8 धावा बनवायचे आहेत. म्हणजे 2 मोठे फटके इथून मॅच जिंकेल वेवूर संघ. पण तो आपण पाहतोय पंकजची गोलंदाजी, अगदी कसलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस फटका आलाय आशिषच्या बॅट मधून, चौकार आलाय. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. इथे जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. आशिष गेल्या गेल्या चौकार मारतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये धावा बनवायच्या आहेत 4. विकेटचा जर विचार केला तर वेवूर संघ आतापर्यंत नक्कीच 4 गडी बाद झाले आहेत. इथून विकेटच्या प्लस पॉइंट मध्ये आहे वेवूर संघ. परंतु पाहू शकतायत 4 धावा 4 चेंडू. सिंगल रन्स गाठी गेलाय. सिंगल रन्स या ठिकाणी बनवला जाईल. धावसंख्या 1 ने या ठिकाणी वाढवली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 31 रन्स. इथून जिंकण्यासाठी 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा. विकेट न देता जर 2 धावा जरी काढल्या वेवूर संघाने तरी सामना जिंकू शकतोय. परंतु विकेट महत्वाचा आहे, कारण की 4 गडी बाद झाले आहेत. इथून जर विकेट देत आहेत तर दोन्ही संघाचे विकेट सेम असणार आहेत. म्हणजेच विकेट न देता तुम्हाला 2 रन्स या ठिकाणी काढावे लागणार आहेत. पंकज माची एक नाव आहे, परंतु या नावाला खरं उतरावा लागेल. पलटा चेंडू दिशा दिले आणि ऋषीच्या बॅट मधून येतोय चौकार. सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय वेवूर संघ. अभिनंदन वेवूर संघ आणि सरावली संघाचे कौतुक करीत चांगलं खेळ दर्शवलं. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सूरज करतोय. सूरज उपाध्ये मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संकेत मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. चला सूरज या आपण सूरज मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सूरज उपाध्ये आपण मान्यवर त्या ठिकाणी वाट पाहतायत. आपली मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. एक सुंदर मॅच आपल्यापर्यंत पोहोचली गेली. शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच मॅचला आपण पाहिलं.